अजिंक्य, गेले काही दिवस तुमच्याशी काहीच बोलणं झालं नाही. मला लईच कसं तरी होतंय. त्यात घरी वेगळाच गोंधळ चालू आहे. मला कळत नाही की आपण भैयांवर विश्वास ठेवून लई मोठी चूक तर केली नाही ना. आपल्याला वाटलं होतं की जयश्री त्यांच्या घरी जातील, पण ते दोघं इथंच आहेत. जावयासाठी म्हणून सगळ्यांनाच उठबस करायला लागते आणि त्याचा फायदा ते घ्यायला लागलेत. अजिंक्य, मला तुमच्याशी बोलायचंय. तुमच्याशी बोललं की मला आपोआप बळ येतं. मी कशालाही तोंड देऊ शकते आणि आता मला बोलायची लई गरज बी आहे तुमच्याशी. पण तुम्ही आधीच त्यांना तिथं शिक्षा झाली आहे. त्यात त्यांनी असं काय तर पत्र वाचलं तर इकडे यायची लई इच्छा होईल त्यांना. नाही नाही, नको नको, असं काही नको कराय. अजिंक्य, तुमच्याशी बोललं नाही म्हणून काय झालं? या परिस्थितीत तुम्ही इथं असता तर काय केलं असतं? मी बी तेच करणार. माननीय पाटील साहेब, शितले, तुला या घरासाठी एवढं केलं पाहिजे. हे घ्या. नशीब, आता तरी अक्कल आली म्हणायची. शीतल, थँक्यू बर का. तुमचे लई म्हणजे लईच उपकार झाले. नाही, उपकार म्हणजे उशिरा नका होईना, पण तुझी चूक तुला कळाली हे एक बरं झालं बघ. शीतल, ह्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलंय हे जर एकदा वाचून दाखवलं असतं तर. माननीय पाटील साहेब, हे पत्र मी तुमची माफी मागण्यासाठी लिहित आहे. साहेब, माग तुम्ही हर्षवर्धन देशमुख यांच्या घरी भेटायला आला होता तेव्हा मी तुमच्या समोर हर्षवर्धनना कानाखाली मारली. त्यांच्यावर नको नको तसले आरोप केले. साहेब, ते सगळे आरोप खोटे होते. खरं तर
तेव्हा माझी मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती आणि त्यातूनच माझ्या हातून हे कृत्य घडले. त्यावेळी विक्रमचा झालेला मृत्यू आणि माझा स्वतःचा नवरा सुद्धा आर्मीत असल्याने मला प्रचंड टेन्शन आले होते. आणि त्या विचारात मी असो यामुळे मी जे केले ते बरोबर ठरत नाही. पण माझ्यामुळे तुमचा हर्षवर्धन बद्दल गैरसमज झाला हे मी मान्य करते. तर मला प्लीज माफ करा. तसेच या पत्रामुळे तुमच्या मनातील हर्षवर्धन बद्दल असणारा राग दूर होईल अशी मी अपेक्षा करते. माझ्या चुकीमुळे त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आपली नम्र शीतल अजिंक्य शिंदे. भैया बरोबर आहे ना ताई? हा, ऐकायला तरी बरं वाटते. शीतल, खरंच लय म्हणजे लय आभारी मी तुमचा. अहो पण मला काय वाटतं, शीतल नाही तर घरात माफी मागून काय उपयोग आहे? तिनं सगळ्या गावासमोर साहेबांची माफी मागितली पाहिजे ना. तेडे आता तिला समजा लिहून दिलंय की. अगं वय जिजे, मान्य आहे तिने लिहून दिलंय, पण साहेबांना असं वाटू शकतं ना की हे पत्र यांनीच लिहिलंय. हा, असं वाटूच शकतं. शीतल, तुझ्याकडनंच त्यांना कळालं तर काहीतरी होऊ शकतं बघ. मला बी असंच वाटते. शीतल, आज साहेब येतील कार्यक्रमात, तेव्हा तू त्यांची माफी माग. हा अगं पण जेडे, अगं त्यांनी जबाबदारी घेतली ना आमच्या संसाराची. मग एवढं तर ती आमच्यासाठी करूच शकते ना, नाही का शीतल? का नाही करणार? येईल किती? चला मग आपण आवरून घेऊ. होय हो. चला तुम्ही पण आवरून घ्या. होय. शीतल जाग, तू बी घे जा आवरून.